नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी अतिशय झटपट तयार होणारी, कुठल्याही प्रकारची भाजणी न करता फक्त 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होणारी तांदळाच्या पिठाची चकली. तेही अतिशय कमीत कमी साहित्यात तयार होणारी, अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशी ही चकली तयार होते. चवीला तर खूपच अप्रतिम अशी ही चकली लागते. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम पोकळ अशी ही चकली तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. ही तांदळाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सर्व पीठ जे आहे ते अगोदर मोजून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला एकाच भांड्याने मोजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी ग्लासचा वापर केलेला आहे. बरोबर ग्लासच्या मापाने आपण या ठिकाणी 2 ग्लास असं तांदळाचं पीठ घेणार आहोत. पीठ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी चाळूनच वापरायचं आहे, म्हणजे त्यातील जे मोठे कण असतात ते निघून जातात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पीठ शक्यतो चाळूनच घ्यायचं आहे. बरोबर 2 ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी या ठिकाणी. अशा पद्धतीने सर्व पीठ जे आहे ते चाळून घेतलेलं आहे. ज्या ग्लासने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच ग्लासने आपल्याला बरोबर 1 ग्लास बेसन पीठ वापरायचं आहे. 2 ग्लास तांदळाच्या पिठासाठी बरोबर या ठिकाणी मी 1 ग्लास बेसन पीठ वापरलेलं आहे. या ठिकाणी बेसन पीठ जे आहे ते घरगुती आहे. आता आपल्याला ते पीठ जे आहे ते चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पीठ जे आहे ते व्यवस्थित असं एकजीव होतं. त्यामुळे आपल्याला तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चकली बनवत असताना पीठ चाळून वापरल्यामुळे चकली जी आहे ती छान अशी हलकी आतून पोकळ अशी तयार होते. त्यामुळे सर्व पीठ आपल्याला चाळूनच वापरायचं आहे. आता आपण पिठाची उकड काढून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. ज्या ग्लासने आपण तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच ग्लासने आपल्याला बरोबर या ठिकाणी 1 ग्लास पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच ग्लासने आपल्याला वरून आणखीन अर्धा ग्लास, म्हणजे बरोबर या ठिकाणी मी 1.5 ग्लास पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चेक करून कमी जास्त करू शकता. मीठ टाकून झाल्याच्या नंतर आता मी त्यामध्ये 1/2 चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे 1/2 चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ जे आहे ते टाकून घेणार आहोत. तीळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता. मी या ठिकाणी 2 चमचेच पांढरे तीळ वापरलेले आहेत, कारण आपण या ठिकाणी चकली मसाला जो आहे तो वापरणार नाहीत. आणि 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकून घेतलेला आहे. ओवा अवश्य घाला, त्यामुळे चकलीची चव जी आहे ती खूप छान अशी लागते. आणि 1/2 चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि नाश्त्याच्या चमच्याने बरोबर या ठिकाणी आपण 5 चमचे असं तेल टाकून घेतलेलं आहे. या ठिकाणी माझ्याकडून ती क्लिप जी आहे ती राहिलेली आहे, त्यामुळे 5 चमचे तेल जे आहे ते अवश्य टाका. पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून बेलण्याच्या साहाय्याने ते पीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. त्यातील सर्व गुठळे जे आहे ते आपल्याला मोडून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम जी आहे ते सुरुवातीला आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आणि मीडियम गॅसवर 2 मिनिट पिठाची वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून घेतल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये पीठ जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ग्लासच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने ते पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. पूर्णपणे त्यातील गुठळे जे आहे ते मोडल्या पाहिजेत आणि पीठ जे आहे ते एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने ते आपल्याला ग्लासच्या किंवा वाटीच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी चकली बनवण्यासाठी पिठाची उकड काढून घेतल्यामुळे आपल्याला पीठ मळताना या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा नाही, थंड पाण्याचाच वापर करून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. पूर्णपणे पीठ जे आहे ते एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने ते आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून मी या ठिकाणी हाताच्या साहाय्याने छान असा पिठाचा गोळा जो आहे तो तयार करून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. पीठ व्यवस्थित मळलं तर चकली जी आहे ते एकदम छान अशी तयार होते. या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी चकल्या बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे आणि पीठ जे आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे. पीठ आपल्याला या ठिकाणी चकली बनवते वेळेस सोऱ्यामध्ये टाकताना आपल्याला पीठ थोडं थोडं पीठ बाजूला घेऊन अगोदर मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पीठ सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्याच्या चकल्या जे आहे ते तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती जरी उंचावर नेलं तर त्याची चकली जी आहे ते तुटत नाही. एकदम परफेक्ट असं पीठ आपलं झालेलं आहे आणि पिठाची उकड जर व्यवस्थित निघाली आणि पीठ जर आपण व्यवस्थित मळून घेतलं तर चकली जी आहे ते एकही चकली तुटली जात नाही. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम परफेक्ट अशा चकल्या ज्या आहेत ते तयार होतात. मी अशाच पद्धतीने सर्व चकल्या ज्या आहेत ते मध्यम आकाराच्या तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये चकल्या ज्या आहेत ते तयार करून घेऊ शकता. अतिशय फक्त कमीत कमी साहित्यामध्ये 2 साहित्यापासून ही चकली जी आहे ते तयार झालेली आहे आणि घरगुती पिठापासून एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी चकली तयार होते. आता आपण सर्व चकल्या ज्या आहेत ते तयार करून घेऊया. चकलीचं पीठ आपण सोऱ्यामध्ये भरते वेळेस आपल्याला या ठिकाणी सोऱ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे पीठ जे आहे ते सोऱ्याला चिटकून राहत नाही. आता आपण या ठिकाणी चकल्या ज्या आहेत ते बनवून घेतलेल्या आहेत. त्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ ह्या चकल्या ज्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या नाहीत. त्यामुळे मी या ठिकाणी तेल जे आहे ते अगोदरच गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला मीडियम गॅसवर छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चकल्या ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत.
कढईमध्ये बसतील इतपत चकल्या मी त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आपल्याला जास्तही चकल्या त्यामध्ये टाकायच्या नाहीत. शक्यतो आपल्याला या ठिकाणी चकल्या तळण्यासाठी भांडं जे आहे ते पसरट वापरायचं आहे. मी या ठिकाणी मोठ्या आकाराची कढई घेतलेली आहे. आता सर्व चकल्या ज्या आहेत त्या आपण त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. एक बाजू पूर्णपणे तळून झाल्याच्या नंतरच आपल्याला दुसऱ्या बाजूने ती चकली जी आहे ते पलटी करून घ्यायची आहे. लगेचच आपण उलटणं किंवा झाऱ्या लावला तर त्या चकली जे आहे ते मोडू शकतात. त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला चकली एका बाजूने व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. पूर्णपणे एका बाजूने चकली तळून झाल्याच्या नंतरच आपल्याला चकली पलटून दुसऱ्या बाजूने जी चकली व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहेत. हे पहा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय चकली व्यवस्थित तळून झाल्यामुळे या ठिकाणी आपण झारं किंवा उलटणं लावल्यानंतर चकली जी आहे ती मोडली किंवा तुटली नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी अगोदर एका बाजूने चकली छान अशी तळून घेतलेली आहे. नंतर चकले जे आहेत ते पलटून घेतलेले आहेत. दोन्ही बाजूने आपल्याला चकली जी आहे ते आलटून पलटून मीडियम गॅसवर छान अशी तळून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी आपल्याला मीडियम गॅसवर चकली तळून झाल्याच्या नंतर ते चकले जे आहेत ते काढते वेळेस गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला थोडीशी मोठी करायची आहे. आणि मोठ्या गॅसवर करून आपल्याला चकले जे आहेत ते पूर्णपणे तेलातून काढून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय चकली बुडाला जाऊन बसत आहे आणि त्यावर बबल्स जे आहेत ते कमी होत आहेत. म्हणजे आपली चकली जी आहे एकदम परफेक्ट अशी तळून झालेली आहे. ज्यावेळेस त्याच्यावरचे बबल जे आहेत ते कमी होतात त्यावेळेस समजायचं की आपली चकली एकदम परफेक्ट अशी तळून झालेली आहे. मग गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी करायची आहे आणि 1 ते 2 मिनिट मोठ्या गॅसवर हे चकल्या तळून लगेच आपल्याला चकले जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. व्यवस्थित अशा तळून झालेल्या, जास्तही लालसर कलर आपल्याला त्याचा करून घ्यायचा नाही. हे पहा, या ठिकाणी मी तुम्हाला चकल्या काढून दाखवते जवळून. किती सुंदर आणि सुरेख असा चकलीला कलर आलेला आहे. खूप छान अशा आपल्या चकल्या ज्या आहेत ते या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व चकल्या ज्या आहेत ते तयार करून तळून घेतलेल्या आहेत. आणि आपल्या अतिशय झटपट कमीत कमी साहित्यामध्ये या ठिकाणी खमंग आणि कुरकुरीत अशा तांदळाच्या पिठाच्या चकल्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिशय झटपट फक्त 10 ते 15 मिनिटात ह्या चकल्या बनवून तयार होतात. आणि मुलांना जर काही खावंसं वाटलं मधल्या वेळेमध्ये तर अतिशय झटपट तुम्ही ह्या चकल्या ज्या आहेत ते कुठलीही भाजणी न करता बनवून मुलांना देऊ शकता. लहान मुलंच काय मोठे व्यक्तीसुद्धा खूप आवडीने खातात अशा प्रकारच्या चकल्या. भाजणी करून चकली बनवायचं म्हणल्यानंतर बराचसा वेळ जातो आणि खूप वेळ आपल्याला या ठिकाणी चकलीसाठी वाट पाहावी लागते. पण ही चकली जी आहे ते कुठल्याही प्रकारची भाजणी न करता अतिशय झटपट चकली तयार होते. आणि घरातल्याच पिठापासून ही चकली जी आहे ती आज आपण बनवलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस चकलीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुमच्याही मुलांना खूप आवडेल. अतिशय साधी आणि सोपी ही रेसिपी आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला पीठ जे आहे ते अगोदर व्यवस्थित असं उकडवून घ्यायचं आहे. पीठ जर छान असं आपण उकडवून घेतलं तर चकली एकही चकली आपली बिघडत नाही. एकदम परफेक्ट अशा चकल्या ज्या आहेत ते खमंग आणि खुसखुशीत अशा तयार होतात. मी तुम्हाला या ठिकाणी चकली जी आहे ते तोडून दाखवत आहे. तुम्हाला आवाजावरतून कळलंच की आपली चकली जी आहे ते एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे. अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशी ही चकली तयार होते. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम पोकळ अशी ही चकली तयार होते. खूपच अप्रतिम अशी ही चकली लागते चवीला. त्यामुळे अशा पद्धतीने चकलीची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय किती खणखणीत असा चकलीचा आवाज येत आहे. म्हणजे एकदम परफेक्ट अशा आपल्या चकल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही एक वेळेस तुमच्या लहान मुलांसाठी नक्की ट्राय करून पहा. ही आजची चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.